नमस्कार मित्रांनो. लहानपणी आपण सर्वांनीच एक गोष्ट ऐकली असेल. एक मुंगी खूप जोरात धावत असते आणि तिला धावता धावता एकाने थांबवलं आणि विचारलं, मुंगी ताई इतक्या फास्ट इतक्या जोरात धावत कुठे चालली? तर मुंगी त्याला उत्तर देते की हत्तीदाराचा ॲक्सिडेंट झाला आहे, मी त्याला रक्त द्यायला चालले. जो ऐकलेला असेल कदाचित त्यावर हसायलाही आले नसेल. कारण माहिती काय? कारण की हा जोक आपण लहानपणापासून खूपदा ऐकलेला आहे. जोक असो या गाणे असो किंवा कुठलं मूव्ही असो, खूपदा परत परत रिपीटेडली जेव्हा आपण तो ऐकतो त्याच्यातलं सारस्व निघून जातं. त्यात काही नाविन्य राहत नाही. बरोबर ना? मग हाच नियम आपल्यासोबत झालेल्या वाईट अनुभव, वाईट घटना ज्या जीवनात आपल्यासोबत घडतात त्याबद्दल आपण का अप्लाय करत नाही? झालं असं की आत्ताच माझ्याकडे एक कपल आलेलं. अर्थात ते प्रेग्नन्सीसाठी आलेलं होतं. बाकीचे टेस्ट वगैरे बऱ्यापैकी विदिन नॉर्मल लिमिट्स होत्यात, सगळ्या नॉर्मल होतात. लग्नाला साधारणतः 7 वर्ष झाले होते आणि तरीही त्यांना प्रेग्नन्सी राहत नव्हती. रिपोर्ट्स वगैरे बघितले, केस डिटेल्स वगैरे सगळ्या बघितल्या. त्यानंतर असं लक्षात आलं की त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध म्हणजे फिजिकल रिलेशन तर बऱ्यापैकी येतात, पण त्यांची मेंटल बॉन्डिंग ही अजिबातच नाही आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे त्यांचं लव्ह मॅरेज झालेलं होतं. जरा खोलवर चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की काय कारण असेल ज्यामुळे यांना प्रेग्नन्सी राहत नसेल किंवा इतरही गोष्टी होतात केसमध्ये. तर जेव्हा सेपरेट केस घ्यायला लागलो त्यावेळेस मेल पार्टनर जो होता म्हणजे पुरुष जो होता त्या याच्यामधला कपलमधला, मग त्याने सांगताना मला सांगितलं की सर 7 वर्षापूर्वी आमचं लव्ह मॅरेज झालं. त्याच्या अगोदर 3 वर्षापासून आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो आणि घरची परिस्थिती माझी थोडीशी खराब होती, नाजूक होती आणि मुलीकडची जी परिस्थिती होती अत्युच्च होती, चांगली परिस्थिती होती. त्यानंतर घरामधून माझ्याही आणि त्यांच्याही बऱ्यापैकी विरोध होता. त्या विरोधाला न जुमानता आमचं प्रेम इतकं परिपक्व होतं. आजही आमचं परिपक्व प्रेम आहे एकमेकांवर. आम्ही घरच्यांच्या विरोधात न जुमानता लग्न केलं आणि त्यानंतर प्रेमविवाह त्यांचा झालेलाच होता. आणि त्या दरम्यान घरच्यांचा विरोध असताना मुलीकडच्या वडिलांनी, भावांनी आणि इतर नातेवाईकांनी लग्न झाल्यानंतरही मुलाला खूप बेदम मारहाण वगैरे केलेली आणि कौटुंबिक जे वाद होतात त्यावेळेस त्या गोष्टी घडून गेलेल्या. त्यानंतर साधारणतः 1-1.5 वर्ष गेलं आणि त्यानंतर सगळं सुरळीत सुरू झालं. मुलगीही तिच्या आईवडिलांकडे जायला लागली, त्यांनीही ते एक्सेप्ट केलं. या सगळ्या गोष्टी त्यावेळी घडून गेलेल्या. पण ती जखम किंवा ती फार तर आपण म्हणूया मनावर झालेला तो जो आघात आहे तो मुलगा विसरायला तयार नव्हता. आताही ह्या 7 वर्षाच्या दरम्यान घरातल्या छोट्या मोठ्या सांसारिक कुरबुरी जेव्हा झाल्या तर मुद्दा कुठूनही सुरू होईल, पण एंड मात्र ह्या विषयावर येऊन होईल. त्यामुळे दोघांचा मेंटल बॉन्डिंग, मानसिक ताणतणाव खूप जास्त वाढलेला. त्यामुळे मेंटल बॉन्डिंग साहजिकच दोघांमध्ये नव्हते. लग्न तर घरच्यांच्या विरोधात जाऊन केलं होतं, त्यामुळे सोबत राहणं तर प्रश्नच नव्हता. आजही ते म्हणतात की आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. पण कुठेतरी ह्या ज्या गोष्टी जुन्या घडून गेलेल्या होत्या ह्या मुलाने खूप जास्त मनाला लावून घेतलेल्या होत्या आणि त्यामुळे मग रिलेटिव्समध्ये गेल्यानंतर ते परत ती गोष्ट बोलणार, परत त्या गोष्टीचा संदर्भ घेऊन त्याच्याशी बोलणार. त्याच्यामुळे त्याला परत ते स्ट्रेस येणार, ताणतणाव येणार, ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. याच्यामुळे झालं काय, आपण खूप डेप्थमध्ये ह्या केसबद्दल बोलणार नाही कारण की केसच्या ज्या इन्व्हॉल्वमेंट आणि जी पर्सनॅलिटी लोक असतात आपल्याकडे येणारे त्यांची आपण रिव्हील करत नाही, ज्या काही खूप मोजक्याच गोष्टी असतात त्यांच्या. त्यामुळे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की झालं काय की ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं ना, एक मानसिक दडपण त्यांच्या नात्यांमध्ये तयार झालं आणि मग ह्या दडपणामुळे फिजिकल रिलेशन जरी त्यांची व्यवस्थित होत होत्यात, कुठेतरी एक नकारात्मक शेड, एक निगेटिव्ह शेड त्यांच्या नात्यामध्ये तयार झालेली. आणि हे जेव्हा आपल्याला समजलं त्यानंतर आपण पुढील औषध वगैरे केले, बघूया पुढे काय होतं ते. पण सांगण्याचा मुद्दा इथे हा होता की अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यात जुन्या घडून जातात
त्या क्षणी घडलेल्या असतात. तरीही आपण खोलवर कुठेतरी त्या गोष्टी मनाला लावून घेतो आणि कितीतरी दिवस त्या उकरत असतो. त्या जखमा त्या भरूच देत नाही. मुळात आपणही भरू देत नाही आणि आपल्या आजूबाजूला वावरणारे लोकही ते भरू देत नसतात. वारंवार काहीतरी घटना घडतात, काहीतरी गोष्टी घडतात, परिस्थिती येते, आपण परत त्याच गोष्टी उकरून काढतो, जुन्या गोष्टी उकरून काढतो. जसं एखादा सुरुवातीला जे सांगितलं की एखादा जोक किंवा एखादा पिक्चर, मूव्ही आपण जर वारंवार बघून कंटाळा येतो आहे आपल्याला, वारंवार परत ऐकू शकत नाही, वारंवार त्याच्यावर हसणं येऊ शकत नाही त्या विनोदावरती, तर एकच दुःख आपण किती दिवस उघळत राहणार आहात. झालं आहे, मान्य आहे, ती गोष्ट घडून गेली आहे, पण त्यानंतर लाईफ पुढे चालते, आयुष्य पुढे जाते, रोज सूर्य नव्यानं उगतो आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण नव्याने पाहायला शिकायला हव्यात. बघा जमतं आहे का? धन्यवाद.